मला सांगा, ज्या वेळेला तुम्ही चहा पिताय आणि चहा पिता पिता जर त्या चहामध्ये कपामध्ये जर माशी पडली तर तुम्ही काय करता? चहा फेकून देता ना? असा फेकून देता का टोपशीत दुसरा आहे? माशी पडलेली चहा पिऊ का आपण? कारण कुठून कुठून जाऊन आलेली असते ती माशी, आपल्याला माहिती, कुठे कुठे बसून आलेली असते ती माशी. म्हणून माशी जर पडली ना त्या कपामध्ये, चहामध्ये, तर चहा आम्ही फेकून देतो. नाही पाहिजे आम्हाला तो चहा. दुसरा ठेवू बोले, नसेल तोपशीत शिल्लक तर दुसरा ठेवू. चहा पावडर आहे, साखर आहे घरामध्ये, बरोबर आहे ना? पण तीच माशी जर तुपाच्या डब्यात पडली तर कोण बोलली मावशी माग कटाबाच फेकून देतो म्हणून? नाही ना? तीच माशी जर तुपाच्या डब्यात पडली तर तिला अलगद काढली जाते. एखादा पंख राहिला तरी चालेल, पण तूप जास्त जाता कामा नाही. आमचं जगणं वागणं बघा कसं आहे. स्वार्थ भरलाय माणसाच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये. जिथे जातो तिथे फक्त स्वार्थाचा विचार करतोय, बस स्वार्थाचा विचार करतोय. बरं का? जर एक दिवस आम्हाला या जगाचा निरोप घ्यायचाच आहे, जावंच लागणार आहे, तर आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे आमचं जगणं वागणं कसं पाहिजे, आम्ही कसं जगलं वागलं पाहिजे. देव कार्य करण्यासाठी, धर्म कार्य करण्यासाठी जर भगवंताने आम्हाला हा नरदेह दिलेला आहे, त्यापैकी काही घडतंय का? ते कार्य आमच्याकडून होतंय का? बरं विचार केला पाहिजे, आम्ही विचार केला पाहिजे. बरं का? ज्या युगामध्ये आपण कार्य करतोय या युगाचं नाव आहे कलियुग. आणि या कलियुगामध्ये डाव्या डोळ्याने जर पापकर्म केली तर उजवा फेडत नाही. डाव्या हाताने जर पापकर्म केली तर उजवा फेडत नाही. बरं का? ज्याचं त्याला फेडावं लागतंय. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिल सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जावंच लागेल. मरणोत्तरचा प्रवास उत्तम व्हावा, चांगल्या प्रकारे व्हावा असं जर वाटत असेल तर जिवंतपणे आम्ही चांगली कर्म केली पाहिजे. अहो, भांडणाऱ्या बाया सुद्धा कधीतरी बोलतात, हो 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 किती आती करते, मेल्यावर जागा तर चांगली भेटली पाहिजे. म्हणजे भांडणाऱ्या बायांनी पण चांगल्या जागेची अपेक्षा करावी. काय ऐकलंय का कधी? पुरुष सुद्धा कधीतरी बोलतात, अरे किती आती करतोय, वरच्याला सहन तर झालं पाहिजे ना, वरच्याला सहन झालं पाहिजे ना. वरती जागा चांगली भेटावी असं ज्याला वाटत असेल ना, त्यांनी खाली चांगल्या जागेवर बसावं. काय? ज्या ठिकाणी चांगले विचार ऐकायला मिळतील, ज्या ठिकाणी चांगली कर्म पाहायला मिळतील, ज्या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन मिळेल, हिताचं मार्गदर्शन ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी बसावं. व्यसनाधीन करणारे, नको तो नाद लावणारे, आयुष्य बर्बाद करणारे, संसार बर्बाद करणारे 100 मित्र जवळ करण्यापेक्षा मोजकेच मित्र जवळ ठेवा, जे माऊली ज्ञानोबा आणि जगद्गुरु तुकोबा सांगतील असे मोजकेच मित्र जवळ ठेवा. हिताचा मार्ग सांगतील असे मोजकेच मित्र जवळ ठेवा. आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. बरं का? येताना काही घेऊन आलो नाहीत, जाताना सुद्धा काही घेऊन जाणार नाहीत आपण, बरोबर. फक्त मधल्या काळामध्ये आम्हाला काय करायचं आहे, आम्ही जसं जगतोय, जसं वागतोय ना, त्या पद्धतीने आम्हाला सगळं मिळत असते. पेरले ते उगवते, बरोबर आहे की नाही? वर्तमान काळात आम्ही जी कर्म करतोय ना ते आम्हाला भविष्यात पाहायला मिळतात. राबण्या बिबण्या बाकी असतील ना अजून? नाही झाल्या कधीच. कारण आपल्याला माहिती आहे पाऊस यायच्या आधी सगळा झाला पाहिजे, आणि ज्याचा सगळा झाला पाऊस यायच्या आधी तो आतुरतेने आता कोणाची वाट पाहतो? पावसाची वाट पाहतो. बरं का? काय विशेष आहे बघा, आज रात्री जर आम्ही झोपताना डोळे मिटले
तर उद्याचा सूर्य आम्ही पाहूच एवढी गॅरंटी आमची नाही आहे. नाही माऊली, उद्या आपण असूच याची गॅरंटीने कोणी सांगू शकते का? आई बहिणी ताई माझ्या बऱ्याच या ठिकाणी बसल्यात, कोणी सांगू शकते का उद्याचा सूर्य मी पाहणारच? सांगू शकते? उद्याचा पण भरोसा नाही ना. तरी सुद्धा 4 महिने पुरतील एवढं पापर केलं का नाही? 4 महिने पुरेल एवढा मसाला बनवलाय आम्ही, 4 महिने पुरेल एवढा कांदा बिंदा घ्यायची सुरुवात केली आम्ही. केलं पाहिजे, का करू नये? ते नियोजन आहे. आज जर केलं तर आम्हाला पुढे भेटणार आहे. मग जसं आम्हाला जगण्यातलं, संसारातलं, घरातलं कळतंय, तसं आम्हाला आयुष्यातलं का कळत नाही? जे आज आम्ही करतोय ना, तर भविष्यात आम्हाला मिळणार आहे. भविष्य जो आहे ना, तो आमचा वर्तमान कालावर आधारित आहे. आता आम्ही जी कर्म करतोय ना, ती कर्म आम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. जसं वागू पेरले ते उगवते, जे पेरू ते आम्हाला पुढे पाहायला मिळतंय. चांगलं पेरलं तर चांगलंच येणार आहे. शेजाऱ्याच्या अंगण्यामध्ये जर आम्ही काट्याचं झाड लावलं ना, तर येता जाताना ते झाड, ते काटे आम्हालाही टोचणार आहेत. पण शेजाऱ्याच्या अंगणात जर आम्ही फुलझाड लावलं सुगंधी, तर त्याचा सुगंध आम्हालाही मिळाल्याशिवाय राहणार. इतरांना जर आम्ही दुःख दिलं तर ते दुःख आम्हालाही येणार आहे. ते दुःख आम्हाला सोडणार आहे का? काय परतफेड लगेच आहे, लगेच आहे परत. एकाच गावातील 2 माणसं होती आणि त्यांचे दोघांचे वेगवेगळे धंदे. धंदे म्हणजे व्यवसाय. एक दादाचा व्यवसाय होता, शेती वगैरे होती त्याची, चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पाण्याची वगैरे व्यवस्था होती. आणि मग तो मेथी, कोथिंबीर, शापू, पालक, पालेभाज्या करायचा तो. आणि मग त्या जोड्या वगैरे बांधून मुरबाडच्या बाजारला विकायला न्यायचा, बरं का. आणि त्याच गावातला त्याचाच एक मित्र, त्याचा मडक्याचा धंदा होता, मडकी. तो पण चापामध्ये मडकी भरायचा आणि तो मुरबाडच्या बाजारला विकायला न्यायचा. दोघं जाता 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 दोघांची मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर मग त्यांनी विचार केला की दोघांच्या डोक्यावर ओझं असतंय, दोघांचा धंदा बऱ्यापैकी चाललाय, बऱ्यापैकी पैसे मिळतात. जर दोघा मिळून एक गाढव घेतलं तर, आणि दोघा मिळून एक गाढव घेतलं, बरं का, दोघा मिळून एक गाढव घेतलं त्यांनी. आणि मग काय करायचे, रोज बाजाराच्या दिवशी एका साईडला मडकी आणि तेवढ्याच वजनाची एका साईडला पालेभाज्या, त्या जुड्या ठेवायच्या. चाललं आपलं ते गाढव. प्रत्येक वेळेला काय व्हायचं माहितीये का, मडक्यांच्या बाजूला मडक्यावाला असायचा आणि पालेभाजीच्या बाजूला तो भाजीपाल्यावाला असायचा. पण आज एक दिवशी काय झालं, इकडचा तिकडं झाला, तिकडचा इकडं झाला. तसा गाढव हुशार होता, तो रोज मागे वळून पाहायचा, पण त्याला जिथला तिथंच माणूस पाहायला मिळायचा. आज त्याला वेगळा माणूस पाहायला मिळाला, मडक्यावाला पालेभाज्याच्या बाजूला आणि पालेभाज्यावाला मडक्याच्या बाजूला. आणि मग हळूच कन त्या गाढवाने माग मान टाकली, अलगत त्याच्या मानेला, त्याच्या तोंडाला एक जुडी लागली पालेभाजीची. आणि ती खाताना त्या मडक्यावाल्याने बघितली, पण त्याने विचार केला, जाऊ दे ना, खाताय ना, नुकसान कोणचं होईल, कोणाचं नुकसान होईल, त्याचा होईल, खाऊ दे. 1 झाली, 2 झाली, 3 झाली, 4 झाली. वजन कमी झाल्याबरोबर मडकी, कळलं का नाही कळलं अजून, इकडचं वजन कमी झाला, इकडचं वजन कमी झाल्याबरोबर सगळीच्या सगळी मडकी खाली पडली. भाजीच्या पालेभाजीच्या काही जुड्या वाचल्या तरी, पण मडक एकही वाचलं नाही. मला सांगा, कोणी कोणाचं अनहित केलं, नुकसान कोणी कोणाचं केलं, बरं का. मारुतीरायांचं मंदिर समोर आहे. तुम्ही माझ्यापेक्षा खूप ज्ञानी आहात, हुशार आहात, चांगल्या प्रकारे तुम्ही श्रवण करत आहात. प्रश्न नाही, पण एक विचारतो तुम्हाला, लंका कोणी जाळली बरं?
प्रश्न विचार करण्यासारखाच आहे, पटकन उत्तर देण्यासारखा नाही. मला सुद्धा असं ज्या वेळेला विचारलं ना, सुरुवातीला लंका कोणी चालली, पटकन मारुतीरायांचंच नाव आलं, हनुमंताने, मारुतीरायांनी. तेवढ्यात मार्गदर्शन करणाऱ्यांनी सांगितलं, दादा तसं नाही रे, तसं नाही. काय मारुतीराया लंकेमध्ये गेले कशासाठी? सीतामाईंचा शोध लावायला, बरोबर आहे ना. मग तिथे गेल्यानंतर भर सभेमध्ये गेले, रावणाच्या पुढे थांबले आणि रावण असा सिंहासनावर बसलेला, उंच जागी बसलेला असं समजत होता मारुतीरायांना. हे खाली बसलाय, माझ्यापेक्षा कितीतरी खाली आहे. मारुतीरायांनी काय केलं माहितीये का? स्वतःची शेपटी लांब केली आणि तिचं आसन तयार केलं. किती? त्या रावणालाही असं वरती पाहावं लागलं, एवढं उंच जाऊन मारुतीराया बसली. आपल्यापेक्षा उंच गेला ना का रावणाला राग येतोच. मग काय संसारातच नाही, काय अध्यात्मात सुद्धा तेच चालू आहे सध्या. वरचढ झाला का राग आला समजा. महाराजाचा द्वेष करतो त्याला कारण तेच आहे. एखादा आध्यात्मिक क्षेत्रातील माणूस, आध्यात्मिक क्षेत्रातील कलावंताचा द्वेष करतो त्याला कारण तेच आहे. कारण वरती गेलेलं जमत नाही ना, वरचढ झालेलं चालत नाही. आणि मग ज्या वेळेला रावण असा पाहायला लागला, त्यावेळेला रावणाने त्याच्या माणसं नव्हती, त्याच्या राक्षसांना सांगितलं, रावणाच्या बिल्डिंग मधले रावणाचे, बरं का बाबा, आता चिंध्या गोळा करा, त्याच्या हनुमंतरायांच्या शेपटीला गुंडाळल्या. कोणी? रावणाच्या त्या राक्षसांनी. त्याच्यावर काहीतरी होता, काय असेल ते त्यावेळेचं रॉकेल, पेट्रोल, डिझेल जे काय असेल ते होता. ओतलं कोणी? रावणाच्या सांगण्यावरून रावणाच्या राक्षसांनी, बरोबर. आता लावा आग, लावली कोणी? त्यांनीच ना. मग मला सांगा, शेपटी जर पेटते तर मारुतीरायांनी उड्या पण मारू नयेत का? रावणाने स्वतःची लंका स्वतःच्या हाताने जाळली. हे दुसरं उदाहरण, मडक्याचं पहिलं उदाहरण, बरं का. आमच्यावर येणारे सुख जर आम्ही स्वतःसाठी स्वतः जर स्वीकारतोय, तर दुःख सुद्धा स्वतः स्वीकारता आलं पाहिजे. याला जीवनाचं खरं सूत्र म्हणतात. काय शेती जर चांगली पिकली, चांगलं पीक जर होतं, काय बोलतो, आपली मेहनतच तशी, आपला सगळं टायमाच्या टायमाला असताय, खत पाणी. आणि आपल्यासारखा अनुभवी माणूस गावात आहे का? 20 पोत्याची जागा आहे, 25 पोती येते तिथं, कशी पण, कारण आपली मेहनतच तशी. आणि एखाद्या वेळी जर काही आलाच नाही तर मग शेवटी देवाच्या हातात ना सगळं, नाही का, त्याच्या हातात सगळं, ते करील ते. ही माणसाची रीत आहे, जगण्याची, वागण्याची रीत आहे. सुख आम्ही जेवढ्या आनंदाने स्वीकारतोय ना, दुःख सुद्धा तेवढ्या आनंदाने स्वीकारता आलं पाहिजे. याला जीवनाचं सूत्र म्हणतात. 83,99,999 योनीला सुद्धा दुःख आहे, पण तक्रार एकाचीही नाही. तक्रार आहे फक्त माणसाची. तक्रार कोण करतंय? माणूसच ना. श्रीराम प्रभूंकडे हात जोडून तो तक्रार करायला लागला. प्रभू हसायला लागले. काय तक्रार आहे दादा तुझी? काय तक्रार आहे? खूप काबाड कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते, घाम गाळावा लागतो, त्यात कुठे थोडंफार मिळतंय, त्यात उदरनिर्वाह होतो. काय तक्रार असतील आपल्या? बरं, हे दुखतंय, ते दुखतंय, असं झालंय, तसं झालंय, हे झालंय, ते झालंय. अनेक तक्रारी आपल्या, अनेक प्रकारच्या तक्रारी, बरं का. ज्याच्याकडे तक्रार करतोय, जरा कधीतरी त्यांचा विचार करा ना, श्रीराम प्रभूंचा. त्यांनी कोणाकडे तक्रार करायची मग? अरे उद्या राज्याभिषेक आहे, रांगोळीचे सडे काढलेले आहेत, पताका लावलेले आहेत, सर्वत्र आनंदी आनंद आहे, सगळ्यांना आनंद झालाय. उद्या राज्याभिषेक आहे, श्रीराम प्रभू राजगादीवर बसणार आहेत. सगळ्यात जास्त जर आनंद झाला असेल तर कैकेयी मातेला. ऐका, सुरुवातीला श्रीराम प्रभू राजगादीवर बसणार हे ऐकल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद जर झाला असेल कोणाला, तर कैकेयी मातेला. माझा राम उद्या राजगादीवर बसणार आहे, बरं का. मौली
एकूण ग्रह 9 आहेत. सूर्य, चंद्र, मंगळ, भौम, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू. सगळ्यात डेंजर जर असतील तर राहू आणि केतू. एकापासूनच 2 निर्माण झालेत. एकाला धड नाही आणि एकाला शिर नाही. काय कुत्रा जर चावला तर त्याच्या विषावर उपचार केला जातो. मी स्वतः बेंबीवर 14 इंजेक्शन घेतल्यात लहानपणी. एवढी मोठी गाठ यायची. कुत्रा चावला त्याच्या विषावर उपचार केले जातात. साप चावला त्याचा सुद्धा विष उतरवलं जातंय. विंचू चावलं त्याचं सुद्धा विष उतरवलं जातंय. कधीतरी नकळत आम्हाला अन्नातून विषबाधा झाली त्याच्यावर सुद्धा उपचार केले जातात. पण ऐका ना, शब्दरूपी विष जेव्हा आमच्या कानातून जातंय ना, त्यावेळेला मात्र मृत्यू झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यावर उपाय नाही. त्याच्यावर 2 ग्रह असे आहेत, राहू आणि केतू. आणि ते 2 ग्रह आमच्या मनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये संशय आणि चिंता या रूपाने कार्य करतात. एकाला धड नाही आणि एकाला डोकं नाही, शिर नाही. ज्याच्या मनात संशय निर्माण झाला तो डोक्याचा वापर करतो. काय माय माऊली, ताई बहिणी, एखादी ताई बोलते सुद्धा, त्या नाना मीने जिथून फोन बोलताना बघितलं ना, मी गेलो का लगेच फोन कट करतात. तिथून तर माझा डोका बहिणीचा चिनबिन झालाय. तिथून माझा डोका काही कामच करी नाही. डोका काम करी नाही म्हणजे नुसता धडच. पटते ना गोष्ट तुम्हाला? ज्याच्या मनामध्ये संशय निर्माण झाला त्याचं डोकं काम करत नाही. किती अक्कलवान असू द्या, किती ज्ञान असू द्या आणि किती बुद्धिवान असू द्या माऊली, सगळी अक्कल त्याची गेली बाजूला, सगळं ज्ञान बाजूला गेलं. संशय आलं, बर्बाद झाला. आणि कित्येक संसार उद्ध्वस्त व्हायलाच कारणीभूत जर काय असेल तर संशय. या ग्रहाची शांती करायची असेल तर सत्संगाला येऊन बसत जा. काय या ग्रहाची जर शांती करायची असेल ना, तुकोबांना वाचा, माऊलींना वाचा, ज्ञानोबांना वाचा, शांतीब्रह्मनाथ महाराजांना वाचा, जनाबाई, कान्होपात्रा बहिणाबाईला वाचा. आपोआप शांती होईल त्या ग्रहाची. आणि दुसरी चिंता, याला धड नाही. निर्जीवम दहते चिता आणि सजीवम दहते चिंता असं म्हणतात. निर्जीवाला जाळते, मेलेल्या माणसाला जाळते, तिला चिता म्हणतात. आणि सजीव माणसाला जाळते, जिवंत माणसाला जाळते, तिला चिंता म्हणतात. किती चिंता केली तर चिंता नष्ट होईल काय? त्याला फक्त शिरच आहे, धड नाही. चिंता करणारा माणूस जेव्हा बघावा त्याच्या हातात काय? डोकाच. बरोबर ना? किती चिंता केली तर चिंता दूर होणार आहे. जेवढी चिंता कराल ना तेवढी चिंता वाढणार आहे. हे सूत्र आहे. चिंता जर नष्ट करायची असेल, चिंता रूपी रोग जर नष्ट करायचा असेल, घालवायचा असेल, तर पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करा. ज्या वेळेला चिंतन कराल ना त्याच वेळेला चिंता रोग नष्ट झालेला असेल. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीच्या रही साधी गेल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता चारही प्रकारच्या मुक्ती देण्याचा अधिकार भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, अखंड देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. बरं का? आणि ते शब्दरूपी विष टाकायला आली कैकईकडे. काय नाव बरं तिचं? महिलांना माहिती का तिचं नाव? कैकईचं कान भरायला आली, तिचं नाव काय बरं? मंथरा. आहे का मेले? आहे म्हणून तर अजून घरोघरी रामायण महाभारत चालू आहे.
ज्या घरात मंतेरेने प्रवेश केला ना, आपण समजायचं त्या घरामध्ये काहीतरी झालंच म्हणायला हरकत नाही. तुम्ही फाट्यानं जाता का माय माऊली? फाट्यानं जाता? फाट्यानं गेल्यावर तुम्ही एप्रिल मे महिन्यामध्ये जेव्हा जाता फाट्या आणायला, त्यावेळेला त्या झाडांच्यावर अशा चिंचेसारख्या काहीतरी शेंगा लोंबलेल्या असतात नाही का? काय बोलतात त्याला बरं? किती प्रेमात जाता ना तिच्या जवळ तुम्ही, दिसल्याबरोबर मिठी मारता ना, ग बऱ्याच दिवसांनी भेट झाली ग आपली. नुसती बघितली तरी तेवढ्या जाग्यात थांबत नाही, मरू दे ती फाट्याना बिट्या. का? जी संपर्कात आली, मंथरा म्हणजे तीच, तिच्या संपर्कात जी आली ना माऊली मंथरा, तिच्या संपर्कात जी आली, समजा त्या खाजवा खाजवी झालीच. परिवर्तन झालं पाहिजे ना. ज्याच्याकडे तक्रार करतोय त्या श्रीराम प्रभूंचा उद्या राज्याभिषेक असताना त्या ठिकाणी सांगितलं नाही राज्याभिषेक तुझा नाही, मग वनवासाला जावं लागेल. 14 वर्ष त्या भगवंताला त्या ठिकाणी वनवासाला जावं लागलं, आणि वनवासाला गेल्यावर ही सुखकर नाही, सुख नाही. बघा काय अवस्था आहे त्या ठिकाणी. 14 वर्ष भगवंताची कशा प्रकारे गेलेली आहेत. काय तक्रार करताय आपण? ठीक आहे, चला मग श्रीराम प्रभूंकडे नाही तक्रार करायची, आपण भगवान श्रीकृष्णांकडे तक्रार करूया. त्यांचं तर जन्मच कारागृहात आहे, कारागृहात जन्म आहे. आई वडिलांचं प्रेम मिळायच्या वेळेला मुलगा वाचला पाहिजे, मुलाने कार्य केलं पाहिजे. म्हणून वसुदेवाने डोक्यावर घ्यावं, त्याच्यामध्ये पाठी घ्यावी, त्या पाठीमध्ये बाळ कृष्णाला ठेवावं, आणि यमुना पार करून नंदाच्या घरी नेऊन द्यावं, यशोदे मातेच्या घरी नेऊन द्यावं. देवकीचं प्रेम, वसुदेवाचं प्रेम, आशीर्वाद, मार्गदर्शन दूरच ना. कोणाकडे तक्रार करतोय आपण, आणि कसली तक्रार करतोय रे? कसली तक्रार करतोय? दैवजात दुःखे भरले, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. 2 ओढक्यांची होते सागरात भेट, 1 लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे बरे का. हे जीवनाचं वस्त्र विणत असतानाच त्या विणकराने असं वस्त्र विणलंय ना, 1 धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र माणसा तुझी या आयुष्याचे. वस्त्र दिसतंय, विणकर दिसत नाही. भेद नाही माऊली केला, जन्माला घालताना भेद नाही. म्हणून तर विचित्र करणी आहे त्या विधात्याची. एकदा घेतलेला साचा परत वापरला नाही, एकदा घातलेला साचा परत वापरला नाही. एकसारखे नाहीत, करोडो लाखो कितीतरी अब्ज माणसं आहेत, अगणित माणसं आहेत, एकसारखी दुसरी नाहीत. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा. फिरत्या चाकावर त्याने आकार दिलाय, आणि प्रत्येक घट कसं आहे बघा, वेगळं आहे. प्रत्येक घट वेगळा आहे. फक्त आम्ही स्मरण केलं पाहिजे, आम्ही आठवण केली पाहिजे, आम्ही एवढं स्मरणात ठेवलं पाहिजे, देव कार्य करण्यासाठी आम्हाला हा नरदेह दिलेला आहे, धर्म कार्य करण्यासाठी आम्हाला हा मनुष्य देह दिलेला आहे. त्यापैकी काही घडतंय का आमच्याकडून, काही करतंय का आम्ही, याचा विचार आम्ही केला पाहिजे. अन्यथा क्षुधा, तृषा, अलस्य, निद्रा आणि मैथून हे 5 भाग आपल्याला आहेत. प्राण्या पक्षालाही भूक लागते, तहान लागते. अलस निद्रा त्या ठिकाणी उत्पत्ती तेही करतात, आपणही करतोय. पण एवढाच करून जर आपण या जगाचा निरोप घेत असू तर पुन्हा तिथं जन्माला आला, सुरुवात होती आपली, आणि पाणी वाहून मेला. ज्या कारणास्तव आणलंय, ज्या कामासाठी आणलंय, ते काम झालंच नाही ना.
पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हणजे उपदे ते नासे नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे का. येणं जाणं चालूच राहील ना, थांबवायचं आहे. परिवर्तनासाठी प्रवचन आहे, परिवर्तनासाठी कीर्तन आहे, परिवर्तनासाठी गाथा गीता भागवत ज्ञानेश्वरी परिवर्तनासाठी आहे. दुर्दैव एवढेच आहे, दगड एकदाच मंदिरात जातोय, देव होतोय. आपण किती दिवस काय केलं म्हणजे परिवर्तन होईल सांगा ना. काय केलं म्हणजे परिवर्तन होईल. जीव म्हणून जन्माला आलेलो आहोत आम्ही. जीव म्हणून कार्य करत असताना आम्ही प्रयत्न केले पाहिजेत शिवाला प्राप्त करून घेण्याचा. जन्माला येताना जीव आहोत ना. आमच्या